रोहित आर्या प्रकरणामुळे चर्चेत आलेली रुचिता जाधव नेमकी आहे तरी कोण, जाणून घेऊया पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या। मुंबईतील पवई येथील आर्य स्टुडिओ येथे रोहित आर्या या व्यक्तीने मुलांना ओलीस ठेवले। या घटनेमुळे मुंबई हादरली। पोलिसांनी मुलांना सुखरूप बाहेर काढलं। यावेळी रोहित आर्यावर गोळी चालवावी लागली, यात त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर रोहित आर्याचे अनेक जुने व्हिडिओ समोर आले आहेत, तर आता त्याच मनोरंजन विश्वाशी असलेलं कनेक्शनही समोर आलं आहे। त्याने काही मराठी अभिनेत्रींना मेसेज करून सिनेमाची ऑफर दिली होती। या घटनेनंतर रोहित आर्याचे अनेक जुने व्हिडिओ देखील समोर आले आहेत। त्यातच एक अभिनेत्री रुचिता जाधव, रुचिताला रोहित आर्याने मेसेज करून फिल्म प्रोजेक्टची ऑफर दिली। अपहरणाचा असा सीन असल्याचंही त्याने तिला सांगितलं होतं। त्याने तिला पवईच्या त्याच स्टुडिओत 27 ऑक्टोबर रोजी बोलावलं होतं। अभिनेत्री रुचिता जाधव मूळची पुण्याची आहे। तिने याआधी अनेक मराठी सिनेमा टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे। 2011 साली तिने अरे बाबा पुरे या मराठी सिनेमातून पदार्पण केलं। फेकम फाक, भूताचा हनीमून, वात्सल्य, चिंतामणी, मनातल्या उन्हात आणि माणूस एक माती या मराठी सिनेमांमध्येही ती दिसली। वीर शिवाजी या हिंदी मालिकेत तिने सोयराबाईंची भूमिका केली होती। लव लग्न लोचा या झी युवावरील मराठी मालिकेमुळे तिला घराघरात प्रसिद्धी मिळाली। 4 वर्षांपूर्वी रुचिताने मुंबईतील बिझनेसमन आनंद मानसोबत लग्नगाठ बांधली। नवऱ्यासोबत देखील ती अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते। दरम्यान रोहित आर्या या प्रकरणावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? अभिनेत्री रुचिता जाधव तुम्हाला आवडते का? तिची कोणती मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।